परवा जानेवारी 10 शनिवारी ते लाईव्ह सेशन होतं ना, त्याची काही लिंक माझ्याकडे अजून आली नाही आहे. पण ती लिंक नाही आली ना तर आपण सरळ इंस्टाग्राम लाईव्ह करू. मी पूर्वी कधी केलं नाही आहे, त्याच्यामुळे काही चुकलं तर ते तुमच्यामुळे असं समजायचं. असं का म्हणजे काय, डॉक्टर कोण आहे, जबाबदारी तुमची, रुबाबदारी आमची. आणि बरोबर भारतातल्या रात्री 9:30ला ते चालू होईल आणि 40 मिनटानंतर शनिवारी रात्री 10:10 तुम्ही मला 10तले 10 मार्क दिले की ते संपेल. खूप चांगलं असेल आणि लोकांना रस असेल तर मी अजून अर्धा पाऊण तासही थांबू शकतो. अमेरिकेतली वेळ असेल शनिवार जानेवारी 10 सकाळचे 11 ईस्टर्न, पॅसिफिक टाईम म्हणजे 8 सकाळचे. झिम्बाब्वेमध्ये किती वाजले असतील तेव्हा? अहो, आपला झिम्बाब्वेशी काही संबंध आहे का? या सेशनमध्ये आपण फक्त मुद्द्याचं आणि रोखटोक बोलणार आहोत. अरे म्हणजे डॉक्टर रवी गोडसे येणार नाही आहेत का? येणार आहे तो, कसं फसवलं. पण म्हणजे मुद्द्याचं त्यातल्या त्यात मला जमेल तेवढं बोलेन. तुका म्हणे आपलं ज्यातल्या त्यात. आणि आता तुम्ही याच्यावर ना काही कमेंट म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असला ना मला, तर तुम्ही तो एक तर पूर्ण मराठीत लिहा किंवा पूर्ण इंग्लिशमध्ये लिहा. म्हणजे एका बाईने माझ्यावर कमेंट लिहिली होती माझ्या व्हिडिओबद्दल आणि मी पुढे काय करावं याच्याबद्दल पण सल्ला दिला होता. आणि ती कमेंट होती, गप रे माकडा. पण ते तसं लिहायचं असेल तर ते लिहा किंवा शटअप मंकी लिहा. तुम्ही असं लिहिलं ना इंग्लिशमधून मराठी तर ते मला नाही वाचता येत. आणि प्रश्न विचारायचे असतील ना ते काल्पनिक विचारा. म्हणजे तुम्ही असं विचारलं की माझे काका आहेत, त्यांनी कोविड वॅक्सिन घेतली होती आणि त्यांना एक माइल्ड हार्ट अटॅक आल्यासारखं झालं, तर याचा काही संबंध आहे का? हा प्रश्न तुम्ही विचारला तर मला आधी ते सांगायला पाहिजे की हा वैद्यकीय सल्ला नाही, तुमच्या डॉक्टरशी बोला. व तुमचे काका कोण असतील, राघोबा दादा, त्यांचं बाकीचे काय डिसीज आहे ते सगळं बघायला लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही काल्पनिक विचारायचं. एखाद्या माणसाने ही वॅक्सिन घेतली असेल तर त्याला काही धोका होऊ शकतो का? मग मी त्याचं काल्पनिक उत्तर देईन. आणि काय माहिती आहे का की आपण बोलणार आहोत कशाबद्दल, ब्लड प्रेशर कोणी चेक करायचं, कधी चेक करायचं, किती वेळा चेक करायचं, हिमोग्लोबिन A1C कधी किती वेळा करायचा, कोलोनॉस्कोपी करायची की नाही, मॅमोग्रॅम, बोन डेन्सिटी, या सगळ्यांबद्दल. आणि मुख्यतः ना आपण अमेरिकेतल्या मेडिसिनबद्दल बोलणार आहोत. हे भारतातल्या उच्च मध्यम वर्गाचं मेडिसिन असतं ना ते खरं ना सगळं अमेरिकेतूनच कॉपी आणि पेस्ट होऊन येतं. फक्त त्याच्यात 2 स्पेलिंग मिस्टेक ॲड करतात, ते कॉपी केलं आहे समजू नये म्हणून. आणि त्याच्यावर 500% टॅरिफ पण लागत नाही. त्याच्यामुळे अमेरिका भारत हे सगळं एकच आहे. आणि तुम्ही ना काय वाटेल तो प्रश्न विचारा. तुम्ही मला काय डॉक्टरचा कॉन्फिडन्स आहे यार, अर्जुन आहेत अर्जुन नाही हो, मी सहदेवच आहे. मी उत्तर देईन कुठे सांगितलं. तुम्ही प्रश्न काय विचारा. किसी को अपनी अमल का हिसाब क्या देते, सवाल सारे गलत थे जवाब क्या देते.